Hello everyone. Today we will see some another definitions regarding electric circuit. Right? Potential. First one is the potential difference. Second one is the conductance. Third one is the resistivity, and fourth one is the conductivity. Right? These are the very important definition. Many times asked in exam. Okay. कालच्या लेक्चर मध्ये आपण कोणत्या डेफिनेशन बघितलं होतं? आपण करंट बघितलं होतं, रेजिस्टन्स बघितलं होतं आणि व्होल्टेज बघितलं होतं. ह्या तीन इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण बघितलं होतं. आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये ह्या चार इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघायचे आहेत. ठीक आहे. वारंवार सांगतोय मी, कारण मेकॅनिकल थर्ड सेमिस्टरला BEE खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. राईट. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इन डिटेल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स ह्या चार डेफिनेशन आपण लर्न करत. फर्स्ट वन इज द पोटेन्शियल डिफरन्स. व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल डिफरन्स? पोटेन्शियल डिफरन्स मित्रांनो, पोटेन्शियल म्हणजे काय? पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज. राईट. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आपण ह्या पोटेन्शियल डिफरन्सला काय म्हणू शकतो? व्होल्टेज डिफरन्स म्हणू शकतो. राईट. व्होल्टेज डिफरन्स. व्हॉट इज मीन बाय व्होल्टेज डिफरन्स? हियर ह्या ठिकाणी समजा दोन पॉइंट्स आहेत. व्होल्टेज डिफरन्स किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. राइट. द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स और व्होल्टेज डिफरन्स. सपोज आपण काय करूया, आपल्याला लक्षात आलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? दोन पॉइंट मधलं व्होल्टेज. ठीक आहे. दोन पॉइंट मधल्या व्होल्टेजचं डिफरन्स म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स. राईट. समजा हा पॉइंट ए जर कन्सिडर केलो आपण. ठीक आहे. सपोज दिस पॉइंट यू विल कन्सिडर ए अँड दिस पॉइंट यू विल कन्सिडर बी. राईट. हा पॉइंट ए कन्सिडर केलो, हा पॉइंट बी कन्सिडर केलो. ठीक आहे. तर पॉइंट ए ला कोणतं व्होल्टेज असेल? VA व्होल्टेज असेल. ठीक आहे. VA व्होल्टेज असेल. पॉइंट बी ला कोणतं व्होल्टेज असेल? VB व्होल्टेज असेल. राईट. ठीक आहे. पॉइंट ए ला VA व्होल्टेज आहे, पॉइंट बी ला VB व्होल्टेज आहे. सपोज आपण कन्सिडर करूया या ठिकाणी VA व्होल्टेज 230 व्होल्ट आहे. राईट. VA व्होल्टेज 230 व्होल्ट आहे आणि VB व्होल्टेज 200 व्होल्ट आहे. ठीक आहे. 200 व्होल्ट आहे. मग आपण पोटेन्शियल डिफरन्स, हाऊ टू फाइंड आउट पोटेन्शियल डिफरन्स? हियर इज द VAB means VA minus VB. Right. What is VA? VA is 230. What is VB? VB is 200. Therefore result is 30 volt. This is the actual potential difference. Right. Potential difference. Potential difference is the 30 volt. आपण नेहमी समजा आता या ठिकाणी सेमच पोटेन्शियल डिफरन्स सारखंच काय म्हणू शकतो आपण? टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स समजा नांदेडला टेम्परेचर 45 डिग्री आहे. ठीक आहे. ते जर समजा आपण सिंधुदुर्गला समजा 38 आहे. ठीक आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? 45 मायनस 38. ठीक आहे. 7 डिग्री सेल्सिअस म्हणजे हा झाला तुमचा टेम्परेचर डिफरन्स. ठीक आहे. तसंच ह्या ठिकाणी आपण काय केलं? पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स मध्ये अजून एक महत्वाचा कन्सेप्ट आहे, तो म्हणजे काय? कधी आपण काय करतो? हायर व्होल्टेज मायनस लोअर व्होल्टेज. ठीक आहे. हायर व्होल्टेज मायनस लोअर व्होल्टेज. समजा या ठिकाणी मी काय केलं, हे झाला आपला फॉर्म्युला. ठीक आहे. या ठिकाणी VA समजा मी 200 व्होल्ट, VA समजा 200 व्होल्ट आहे. ठीक आहे. आणि VB आहे 230 व्होल्ट. 230 व्होल्ट. राईट. VA 200 व्होल्ट आहे आणि VB किती आहे? 230 व्होल्ट आहे. राईट. VA 200 व्होल्ट आहे, VB किती आहे? 230. म्हणजे फॉर्म्युला काय होईल मग? VBA म्हणजे VB मायनस VA. VB मायनस VA इक्वल्स टू VB किती आहे? VB किती आहे? 230 मायनस VA किती आहे? 200. रिझल्टंट इज 30 व्होल्ट. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स. Second definition is conductance. First of all, here, what is mean by conductance? Conductance म्हणजे काय? कंडक्टन्स म्हणतो आपण. या कंडक्टन्सला कशाने डिनोट करतो आपण? कॅपिटल G ने डिनोट करतो. राईट. कंडक्टन्सला कॅपिटल G ने डिनोट करतो. कंडक्टन्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कंडक्टन्स? कंडक्टन्स म्हणजे मित्रांनो, समजा हा कंडक्टर आहे. ठीक आहे. हा कंडक्टर आहे. तर ह्या कंडक्टर मधून जर करंट फ्लो होत असेल. ठीक आहे. ह्या कंडक्टर मधनं जर करंट फ्लो होत असेल तर
कोणकोणते पॅरामीटर येतात, एक तर ह्याचा कंडक्टन्स म्हणजे कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर कसा असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. का, कारण की कंडक्टन्स जर जास्त असेल तरच त्याच्यामधून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, म्हणजे करंट फ्लो होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कंडक्टरचा काय, रेजिस्टन्स. काल आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलो रेजिस्टन्स. व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स, अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. म्हणजे ह्या कंडक्टर मध्ये जर करंट फ्लो करायचा असेल तर आपल्याला रेजिस्टन्स कसा असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. ठीक आहे. आणि कंडक्टन्स कसा असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. तेव्हा काय होईल, ह्या कंडक्टर मधून करंट फ्लो होईल. ठीक आहे. कंडक्टर म्हणजे सिंपल मध्ये वायर. ठीक आहे. ह्या वायर मधून काय होईल, करंट फ्लो होईल. ठीक आहे. तर बघूया आपण कंडक्टन्स. कंडक्टन्स इज डिफाइंड ॲज reciprocal of resistance. Conductance is defined as reciprocal of resistance. Therefore, here we can write G equals to 1 upon R. G equals to 1 upon R. ठीक आहे. कंडक्टन्सला काय म्हणतो आपण, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. मला सांगा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स म्हणजे काय, अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स इट इज डिनोटेड बाय कॅपिटल R मेजर्ड इन ओहम. ठीक आहे. ओहम म्हणतो आपण. कंडक्टर रेजिस्टन्सचे युनिट काय, ओहम, किंवा आपण ला कशाने डिनोट करतो, ह्या सिम्बॉलनी डिनोट करतो. राईट. हा झाला तुमचा रेजिस्टन्स. आता ह्या ठिकाणी कंडक्टन्स, कंडक्टन्सचे युनिट काय असेल मग, 1 अपॉन R आहे. ठीक आहे. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स म्हणजे तुम्हाला काय लिहिता येईल ह्या ठिकाणी, युनिट जर तुम्हाला कंडक्टन्सचं माहिती करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, G इक्वल्स टू 1 अपॉन R. R चं युनिट काय आहे, ओहम. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता. ठीक आहे. किंवा ह्यालाच तुम्ही काय लिहू शकता, ऑर मध्ये ओहम इनवर्स. ठीक आहे. दिस इज ऑल्सो राईट. ठीक आहे. किंवा ह्याला ऑर मध्ये काय लिहू शकता, मो, MHO. ह्या ठिकाणी बघा OHM. ठीक आहे. स्टार्ट कुठून करायचं, MHO. दिस इज मो. ठीक आहे. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे. MHO हियर इज द मो. ठीक आहे. किंवा ऑर मध्ये ला काय लिहू शकता तुम्ही, सिमेन्स. ठीक आहे. दिस इज द युनिट्स ऑफ द कंडक्टन्स. कुठलंही एक युनिट तुम्ही लिहू शकता. एक तर 1 अपॉन ओहम लिहा, किंवा ओहम इनवर्स लिहा, किंवा मो लिहा, और सिमेन. सगळे युनिट सारखेच आहेत. ठीक आहे. हा झाला तुमचा कंडक्टन्स. ओके. ऑल ऑफ यू अंडरस्टँड कंडक्टन्स. Simply here is the conductance. What is mean by conductance? Conductance is defined as reciprocal of resistance. This is the definition of conductance. Okay. Third definition is resistivity. Resistivity it is denoted by rho. Right? Resistivity it is denoted by rho. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, resistance, what is the difference between resistance and resistivity? मित्रांनो, रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी मध्ये काय डिफरन्स आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय, समजा हा कंडक्टर आहे. ठीक आहे. त्याची लेंथ कितीही असू द्या. ठीक आहे. हा ऍक्च्युअली याचा रेजिस्टन्स आपण फाइंड आउट केलं. समजा 1 ओहम आहे. या कंडक्टरचा रेजिस्टन्स किती आहे, 1 ओहम आहे. ठीक आहे. हा झाला त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी म्हणजे आपण पर्टिक्युलर लेंथ त्या कंडक्टरची सिलेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 1 मीटर जर लेंथ त्या कंडक्टरची जर सिलेक्ट केला, त्या 1 मीटर मध्ये त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स किती आहे त्याला काय म्हणतो आपण, रेजिस्टिव्हिटी. राईट. लक्षात आलं. रेजिस्टन्स म्हणजे काय, त्या कंडक्टरची लेंथ कितीही असू द्या. समजा ह्या कंडक्टरची लेंथ 10 मीटर आहे. ठीक आहे. 1 ओहम रेजिस्टन्स आहे. चला तो त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स झाला. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, पर्टिक्युलर तुम्हाला त्या 10 मीटर पैकी समजा आपण सिलेक्ट केलं 1 मीटर. ठीक आहे. 1 मीटर मध्ये त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स किती आहे, ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे. रेजिस्टिव्हिटी इट इज डिनोटेड बाय रो. पण बेसिक फॉर्म्युला, समजा हा जर मी तुम्हाला आता सांगितलं की हा जर कंडक्टर आहे, राईट, हा कंडक्टर आहे, त्या कंडक्टरचा आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर बेसिक फॉर्म्युला काय आपल्याला, R इक्वल्स टू रो इंटू L बाय A. R इक्वल्स टू रो इंटू L बाय A. रेजिस्टन्सचं युनिट तुम्हाला काय माहिती आहे, रेजिस्टन्सचं युनिट माहिती आहे तुम्हाला. काय आहे रेजिस्टन्सचं युनिट, ओहम. राईट. रेजिस्टन्सचं युनिट ओहम. पण या ठिकाणी आपल्याला युनिट कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला बेसिक, मी या ठिकाणी बेसिक ट्रिक्स सांगणार आहे. ठीक आहे. ह्या ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कुठले जरी कन्सेप्ट असतील इथून समोर, जर तुम्हाला युनिट लक्षात ठेवायचं असेल
तर ह्या कन्सेप्ट थ्रू तुम्ही काय करू शकता, युनिट लक्षात ठेवू शकता. कसं बघा, ह्या ठिकाणी रेजिस्टन्स युनिट ओहम आहे, ठीक आहे. पण रेजिस्टिव्हिटी मी काय सांगितलं तुम्हाला, पर्टिक्युलर आपल्याला लेंथ सिलेक्ट करावा लागेल कंडक्टरची, ठीक आहे. त्या लेंथ मध्ये म्हणजे 1 मीटर मध्ये ऍक्च्युअल किती रेजिस्टिव्हिटी आहे, म्हणजे युनिट काय आहे मग रेजिस्टिव्हिटीचं, ओहम मीटर, ठीक आहे. रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे, ओहम मीटर, आणि लेंथचं युनिट काय आहे, मीटर, ठीक आहे. मीटर अपॉन एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर, ठीक आहे. एरिया कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर स्क्वेअर मध्ये. सांगा, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर, म्हणजे हे मीटर स्क्वेअर कॅन्सल, काय राहिलं रे आपल्याकडे, ओहम, ठीक आहे. म्हणजे रेजिस्टन्स युनिट काय आहे, ओहम, करेक्ट आहे, ठीक आहे. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट करायचं आहे. रेजिस्टिव्हिटी जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करू शकतो, रो इक्वल्स टू ट्रान्सफर करा ह्या साइडला आर, ठीक आहे. रो इक्वल्स टू आर इंटू ए अपॉन एल, ठीक आहे. रो इक्वल्स टू आर इंटू ए अपॉन एल, म्हणजे रेजिस्टन्स युनिट काय, ओहम, ठीक आहे. एरियाचं युनिट काय, मीटर स्क्वेअर, लेंथचं युनिट काय, मीटर, मीटर आणि मीटर कॅन्सल, ठीक आहे. म्हणजे काय असेल, ओहम मीटर, ओहम मीटर. दिस इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. आता ह्या कन्सेप्ट वरती प्रॉब्लेम सुद्धा आहे. समजा फॉर एक्झाम्पल आता हे 4 पॅरामीटर आहेत, राईट. रेजिस्टन्स आहे, त्याच्यानंतर रेजिस्टिव्हिटी आहे, त्याच्यानंतर लेंथ ऑफ कंडक्टर आहे, त्याच्यानंतर एरिया ऑफ कंडक्टर आहे, ठीक आहे. म्हणजे हा काय झाला, लेंथ ऑफ कंडक्टर, ठीक आहे. लेंथ ऑफ कंडक्टर हा एरिया झाला, एरिया ऑफ कंडक्टर. त्याच्यानंतर रेजिस्टिव्हिटी, पर्टिक्युलर लेंथ मध्ये रेजिस्टिव्हिटी किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं, राईट. त्याच्यानंतर हे 3 पॅरामीटर झाले, आणि ह्या कंडक्टरचा रेजिस्टन्स, ठीक आहे. ह्या कंडक्टरचा रेजिस्टन्स किती आहे, हे 4 पॅरामीटर आहेत, ठीक आहे. त्या 4 पॅरामीटर पैकी कोणतेही जर तुम्हाला 3 पॅरामीटर माहिती असतील तर 4th पॅरामीटर तुम्हाला काय करता येतो, फाइंड आउट करता येतो, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय बघायचंय, पुन्हा अजून रेजिस्टन्स फाइंड आउट केलं, रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट केलं, मग पुन्हा आपण काय फाइंड आउट करूया, याच्यावरनं एरिया फाइंड आउट करूया, ठीक आहे. ए इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, मग या साइडला रेजिस्टिव्हिटी म्हणजे रो इंटू एल अपॉन आर, राईट. रो इंटू एल अपॉन आर. त्या ठिकाणी एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर रो इंटू एल फॉर्म्युला येईल अपॉन आर. ट्रान्सफर केलो मी सिंपल, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी मग युनिट बघायचं, रोचं युनिट काय तुम्हाला माहिती आहे, रेजिस्टिव्हिटीचं युनिट ओहम मीटर, लेंथचं युनिट माहिती आहे तुम्हाला, काय लेंथचं युनिट, मीटर, ठीक आहे. आणि रेजिस्टन्सचं युनिट काय, ओहम, म्हणजे ओहम कॅन्सल, म्हणजे काय राहील, मीटर इंटू मीटर, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर, म्हणजे एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. म्हणजे हा जो फॉर्म्युला लिहिला आहे आपण तो फॉर्म्युला करेक्ट आहे, ठीक आहे. आता 4th पॅरामीटर कुठला फाइंड आउट करायचा राहिला आपला, ठीक आहे. रेजिस्टन्स फाइंड आउट केलो, रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट केलो, त्याच्यानंतर एरिया ऑफ कंडक्टर फाइंड आउट केलो, त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं आपल्याला, लेंथ ऑफ कंडक्टर फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. लेंथ ऑफ कंडक्टर म्हणजे ह्या ठिकाणी या फॉर्म्युल्यावर लेंथ ऑफ कंडक्टर फाइंड आउट करूया, ए इंटू आर अपॉन रो, ए इंटू आर. आता लिहिलेला फॉर्म्युला बरोबर आहे का नाही क्रॉस व्हेरीफाय करूया, राईट, ठीक आहे. लेंथचं युनिट तुम्हाला माहिती आहे, लेंथ कशात मेजर करतो आपण, मीटर मध्ये मेजर करतो. त्या ठिकाणी एरियाचं युनिट काय, मीटर स्क्वेअर, रेजिस्टन्सचं युनिट काय, ओहम, ठीक आहे, ओहम. त्याच्यानंतर रेजिस्टिव्हिटीचं ओहम मीटर, ठीक आहे, ओहम मीटर. मला सांगा, हे मीटर आणि 1 मीटर कॅन्सल, ठीक आहे. हे ओहम आणि हे ओहम कॅन्सल, मग कोणता पॅरामीटर राहिला रे, फक्त मीटर राहिला, म्हणजे बरोबर आहे, ठीक आहे. लेंथचं युनिट मीटर आहे, राईट. दिस इज द एक्सप्लेनेशन regarding the resistivity. All of you understand? Okay. 4th definition is conductivity. Conductivity it is denoted by sigma, right? Conductivity it is denoted by sigma. या ठिकाणी अगोदरच्या आताच काय बघितलं आपण, रेजिस्टिव्हिटी बघितलं, ठीक आहे. रेजिस्टिव्हिटी friends here, resistivity is also called as specific resistance, ठीक है. Resistivity is also called as specific resistance. Resistivity ला काय म्हणू शकतो, R मध्ये specific resistance, ठीक आहे.
ज्यांना रजिस्टिव्हिटी समजलं त्यांना कंडक्टिव्हिटी समजेल. ठीक आहे, म्हणजे कंडक्टिव्हिटीची जी डेफिनेशन आहे ते कशावर डिपेंड आहे, रजिस्टिव्हिटीवर डिपेंड आहे. जसं की आपण रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स बघितलो. रेजिस्टन्स म्हणजे काय, अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे, आणि कंडक्टन्स म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. राईट. ठीक आहे, तसं ह्या दोघांचं जसं रिलेशन आहे तसंच ह्या दोघांचं रिलेशन आहे. काय डेफिनेशन येईल कोण सांगते बघूया. ठीक आहे, राईट. ठीक आहे, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, कंडक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. देयरफॉर हियर वी कॅन राइट सिग्मा इक्वल्स टू 1 अपॉन रो. राइट, सिग्मा इक्वल्स टू 1 अपॉन रो. ठीक आहे, कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन काय म्हणलो आपण, कंडक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. म्हणजेच काय, सिग्मा इक्वल्स टू 1 अपॉन रो. ठीक आहे, आता रोचं युनिट माहिती आहे तुम्हाला, काय युनिट आहे रोचं, ओहम मीटर. ठीक आहे, ओहम मीटर. असंही लिहू शकता तुम्ही. कंडक्टिव्हिटीचं युनिट काय लिहू शकता, 1 अपॉन ओहम मीटर, कारण रेजिस्टिव्हिटी 1 अपॉन ओहम. मोचं युनिट काय आहे, सॉरी या ठिकाणी मोचं युनिट काय, रोचं युनिट काय आहे, रोचं ओहम मीटर. राइट, ओहम मीटर. तर therefore we can write 1 upon ओहम मीटर. ठीक आहे, 1 अपॉन ओहम मीटर. प्लस आपण काय लिहू शकतो रे, काय लिहू शकतो, ओहम मीटर इनवर्स. ठीक आहे, ओहम मीटर इनवर्स करेक्ट युनिट आहे. ठीक आहे, तर कंडक्टिव्हिटी लक्षात आलं का, कंडक्टिव्हिटी इट इज डिनोटेड बाय सिग्मा. सिग्मा इक्वल्स टू कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी, म्हणून आपण 1 अपॉन रो लिहिलं. ठीक आहे, रोचं युनिट माहिती आहे तुम्हाला, ओहम मीटर, 1 अपॉन ओहम मीटर. ठीक आहे, ओहम मीटरलाच आपण असं सुद्धा लिहू शकतो, ओहम मीटर इनवर्स, म्हणजे ते सेमच मिनिंग आहे. ठीक आहे, दिस इज द कंडक्टिव्हिटी. दिस इज द कंडक्टिव्हिटी. बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलो, इलेक्ट्रिकल सर्किट रिलेटेड आपण डेफिनेशन्स बघत आहोत. ठीक आहे, पहिल्याच्या लेक्चर मध्ये कोणत्या डेफिनेशन्स बघितलो आपण, करंट बघितलो, रेजिस्टन्स बघितलो, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल और व्होल्टेज. ठीक आहे, ह्या 3 डेफिनेशन बघितलो. आजच्या लेक्चर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स, कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी. बघा, सिंपल वर्ड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्सला इन शॉर्टली आपण काय म्हणू शकतो, पीडी. राइट, पोटेन्शियल डिफरन्स पीडी. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स. ठीक आहे, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, कंडक्टन्स म्हणजे काय, कंडक्टन्स इज डिफाइंड ॲज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर रेजिस्टिव्हिटी, व्हॉट इज मीन बाय रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, आपण पर्टिक्युलर एखाद्या कंडक्टरची जर आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, त्या कंडक्टरची लेंथ माहिती पाहिजे. राइट, आणि कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. दिस इज द 4 इम्पॉर्टंट डेफिनेशन. ओके, सगळ्यांना समजल्या. ठीक आहे, थँक्यू.